वाढत्या उन्हामुळे केली सोय। आज दुपारी 12:30 वाजता होणार सभा। लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे राजकीय वातावरण गरम झालेले असताना ऊन देखील वाढत आहे। आज सोलापुरात होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता होम मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला आहे। आज सोमवारी दुपारी 12:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ होत आहे। होम मैदानावर मंडप उभारण्याचे काम पूर्ण झाले असून तब्बल 80,000 खुर्च्या या मंडपात ठेवण्यात आल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकरिता जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। त्याचबरोबर होम मैदानापासून जवळच्या अंतरावर ठिकठिकाणी वाहनतळ उभारण्यात आले आहेत। सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी या ठिकाणी दुचाकी आणि 4 चाकी वाहने लावावीत असे आवाहन करण्यात आले आहे। या सभेसाठी नागरिकांना होम मैदानामध्ये मार्केट पोलीस चौकी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथूनच प्रवेश दिला जाणार आहे। मंगळवेढा व पंढरपूर कडून तसेच जुना पुणे नाका तुळजापूर रोड कडून वाहनातून येणाऱ्या नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी नागरिकांना उतरवून त्यांची वाहने जुनी मिल्क कंपाऊंड व मीराई चौक येथील एक्झिबिशन ग्राउंड येथे लावावी। अक्कलकोट कडून येणारी वाहने नागरिकांना सिव्हिल चौक येथे नागरिकांना उतरवून पुंजाल मैदान किंवा नुमवी प्रशाला पाठीमागील मुलांची शासकीय वसतिगृह मैदान येथे वाहने लावावीत। होटगी रोड करून येणारी वाहने विजापूर रोड पत्रकार भवन मोदी पोलीस चौकी मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे नागरिकांना उतरवून संगमेश्वर महाविद्यालयाजवळील स्काउट गाईड मैदान किंवा नुमवी प्रशाला पाठीमागील मुलांचे शासकीय वसतिगृह मैदान येथे वाहने लावावीत। तसेच नॉर्थ कोर्ट मैदान व हुतात्मा स्मृती मंदिर येथे दुचाकी वाहने लावता येतील असे प्रशासनाने कळवले आहे।